पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्तानं मंत्रिमंडळाची बैठक जी आहे तर ती उद्या चौंडी या ठिकाणी होते आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार रोहित पवार आहेत। उद्या मंत्रिमंडळाची बैठक होती आपल्या मतदारसंघामध्ये, किती महत्त्वाची आहे किंवा काय अपेक्षित आहे आपल्याला? नाही, एक तर मंत्रिमंडळाची बैठक चोंडीमध्ये व्हावी यासाठी इच्छा सगळ्यांनीच व्यक्त केल्या होत्या। त्याचबरोबर 31 मे रोजी जेव्हा जयंती 300वी जयंती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची होणार आहे, तिथं पंतप्रधान साहेबांना बोलवण्यात यावं। देशातले आणि राज्यातले सर्व पक्षाचे जे नेते समावेशक अशी जयंती तिथं घेण्यात यावी अशी विनंती अनेक वेळा आम्ही तिथं व्यक्त केलेली आहे। उद्या कॅबिनेट बैठक तिथं होत असेल तर आम्ही स्वागतच करतो, पण बैठक झाली, चर्चा झाली आणि विषय संपला आणि खर्च झाला असं न होता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्या भूमीमध्ये जन्मल्या चोंडी, आणि ते दोन्ही तालुके आपण जर बघितलं तर ते पाण्यापासून वंचित आहेत। कुकडीवर काही गावं आहेत, सीनेवर काही गावं आहेत, पण त्याला पाणी कमी पडतं, त्याला अतिरिक्त पाणी मिळावं यासाठी काही योजना आम्ही प्रस्तावित केलेल्या आहेत। आवटेवाडीच्या इथं एक बंधारा व्हावा हाही आम्ही प्रस्तावित केलेला आहे। आणि हे 2-3 जे काही स्कीम्स आहेत ते सोडून राहिलेले जे 20-22 गाव आहेत त्याला एक वेगळी योजना, आणि जामखेड अख्खा तालुका याला शेतीच्या पाण्याच्या योजना आम्ही त्याचा पाठपुरावा केलेला आहे। कागदपत्र आम्ही त्या ठिकाणी नेलेले आहेत, केंद्रात पण आणि राज्यात पण। त्यामुळे उद्या घोषणा होत असताना कर्जत जामखेडला शेतीच्या पाण्याची योजना ही तिथं घोषित व्हावी। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव त्या योजनेला देण्यात यावं। MIDCचा प्रश्न आमचा जो पाटेवाडीचा आहे तो त्या ठिकाणी मार्गी लागावा, तिथंच ती MIDC व्हावी जिथं कंपन्या खऱ्या अर्थाने येऊ शकतात। त्याच्याचबरोबर चोंडीसाठी एक विकास आराखडा योग्य पद्धतीचा असावा। सीना नदीवर काही बंधारे आम्ही प्रस्तावित केलेले आहेत। आता ठीक आहे, त्याला मान्यता आधीच मिळाली होती, आता टेंडरला चालले, त्याची घोषणा उद्या तिथं व्हावी। आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी ज्या ज्या गावामध्ये तिथं गरिबाच्या लोकांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी बारव बांधलेले आहेत ते तिथं पुनर्जीवित व्हावे। आणि त्यांनी जिथं जिथं वाडे आहेत जे त्यांनी बांधले होते गरिबाला तिथं जाऊन राहण्याची व्यवस्था योग्य पद्धतीने अख्ख्या देशामध्ये व्हावी, तर ते परत एकदा सरकारने घेण्यात यावे आणि पुनश्च एकदा सरकारने ते गरिबासाठी ओपन करावे, म्हणजे तिथं देवदर्शन करण्यासाठी लोक गेल्यानंतर त्याचा वापर त्या ठिकाणी ते करतील। चौंडीमध्येच धनगर समाजाने आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलं होतं। आश्वासन जे आहे मुख्यमंत्र्यांकडनं देण्यात आलं, सरकारकडनं देण्यात आलं, मात्र ते पूर्ण झालेलं नाही। उद्याच्या बैठकीतून तो मुद्दा देखील यावा असं वाटतं? हा बघा, मला उद्याच्या बैठकीच्या बाबतीत राजकारण करायचं नाही। शेवटी तिथे येणारे जे सर्व मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यांनीच तो शब्द बारामतीला दिला होता। आता त्यांना संधी मिळालेली आहे की उद्या ती बैठक चोंडीमध्ये होत असताना त्या बैठकीत ते काय करतात हे उद्याच त्या ठिकाणी आपल्याला बोलावं लागेल। फक्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त ती बैठक तिथं होत असल्यामुळे मला व्यक्तिगत त्याच्यामध्ये राजकारण आणलं नाही पाहिजे असं तरी वाटतं, पण उद्या बैठकीत काय काय निर्णय घेतले जातात हे आपल्याला बघावं लागेल। सरकारमध्ये निधी वाटपावरून जो आहे पक्षांमध्ये वाद होताना पाहायला मिळतोय। संजय शिरसाट म्हणाले 1500वरून 2100 रुपये जे आहे लाडके बहिणीला देणं शक्यच नाही किंवा ते निधी त्यांच्याकडे वळवला, त्यावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली। एकतर आता शिरसाट साहेब त्या ठिकाणी बोलत असतील, म्हणजे त्याचा अर्थ सरकारचीच भावना अशी आहे की पैसे देऊ शकत नाही आणि ही योजना तशी बघितली तर प्रॅक्टिकल नव्हती, असंच कुठेतरी शिरसाट साहेबांनी मान्य केलं असं आपल्याला म्हणावं लागेल। पण मला एक कळत नाही की ते बोलत असताना फक्त एका कुठल्या तरी मंत्र्याला टार्गेट करतात। आता फायनान्स मिनिस्टरला त्यांनी टार्गेट केलं, त्यांना शकवी मामा म्हणलं असं काहीतरी मला कळालं। आता एखादी लाडकी बहीण योजना आणत असताना त्याच्यासाठी निधी वळवल्यामुळे जर निधी अख्खा बजेटसाठी कमी पडत असेल तर त्याला पूर्णपणे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार आहेत। त्यामुळे शिरसाट साहेब बोलत असताना अजितदादांना टार्गेट करत होते का देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करत होते का शिंदे साहेबांना, हे खरं तर त्यांनाच त्या ठिकाणी माहिती आहे। त्यामुळे उगाच असे वक्तव्य करून होत नसतं। त्यांना खऱ्या अर्थाने जर बोलायचंच होतं तर कॅबिनेटच्या वेळेस त्यांनी तिथं बोलायला पाहिजे होतं, तिथं चर्चा करायला पाहिजे होती। 1-2 महिने झाले तर तुम्ही शांत बसला, आता तुम्ही तिथं बोलत असावं। एक तर तो विभाग महत्त्वाचा आहे, त्या विभागाला कट लागू नये अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि आमची सगळ्यांची मागणी आहे। पण तुम्ही बघितलं तर सगळ्याच विभागामध्ये कट लागलेला आहे। त्यामुळे हे सरकार काही नीट चालत नाही आहे, त्यांच्याकडे अर्थकारण नाही, त्यांच्याकडे पैसा नाही, नुसतं टीकासत्र या सरकारमध्ये चालू आहे। एकामेकाची डोकी फोडणं मात्र त्या ठिकाणी राहिलेलं आहे। पण दुर्दैव असं महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान होतं आहे, सामान्य लोकांचं नुकसान होतं आहे, हे मात्र त्या ठिकाणी सरकारमध्ये असणाऱ्या मोठ्या नेत्यांना जे सत्तेच्या नशेमध्ये धुंद आहेत त्यांना त्या ठिकाणी दिसत नाही, हे मात्र दुर्दैव।
अजितदादांचा विषय निघाला म्हणून अजितदादांनी हे केलं की मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली खरं तर. तुम्हाला काय वाटतंय? आता अनेक वर्ष उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्यांच्यावर त्या पदाच्या वर जर बघितलं तर मुख्यमंत्री पदच एवढं राहतं. आणि शेवटी साहजिकच आहे, एवढे वर्ष तुम्ही 2 नंबरच्या पदावर राहिला असाल तर तुमची इच्छा मुख्यमंत्री पदाची त्या ठिकाणी व्हावी. आणि ज्या सरकारमध्ये ते आहेत त्या सरकारच्या माध्यमातून दादांना जर संधी दिली जात असेल तर त्यांना तर आवडेलच, कुटुंबाला आवडेल, कार्यकर्त्यांना आवडेल, त्यांच्या नेत्यांना, इतर नेत्यांना आवडेल. आणि मी त्यांचा पुतण्या म्हणून मला सुद्धा ती गोष्ट आवडेल. पण ते आता वेगळ्या सरकारमध्ये आहेत. पण तसं झालं, त्यांना जर तिथं मुख्यमंत्रीपद मिळत असेल तर त्या गोष्टीचं स्वागत नक्कीच मी करेल, आनंदसुद्धा व्यक्त करेल. आपल्या पक्षात देखील आपल्याला एक वेगळी जबाबदारी मिळू शकते अशी चर्चा आहे, नेमकं काय आहे त्या संदर्भात? त्या बाबतीतली आमच्याबरोबर चर्चा झाली नाही. शेवटी निर्णय हे पवारसाहेब, जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई घेत असतात. नक्कीच योग्य असा निर्णय सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत तिथं घेतला जाईल असा विश्वास आम्हाला आहे. नेत्यांवर आमच्या सगळ्यांचा विश्वास असल्यामुळे माझं एवढंच मत आहे की नुसतं हवेवर जी चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे त्याच्यावर कुणी विश्वास ठेवू नये, त्याच्यावर बातम्या करू नये. जे असेल ते स्वतः साहेब, जयंत पाटील साहेब नाही तर सुप्रियाताई येत्या काळामध्ये नक्कीच त्या गोष्टी सांगतील नाही तर जाहीर करतील. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. हे होते रोहित पवार, ज्यांनी सर्वच प्रश्नाचे जे आहे तर सविस्तर उत्तरं जे आहे तर दिलेले आहेत. आणि अजितदादांना जर मुख्यमंत्री या सरकारमध्ये होता आलं तर पुतण्या म्हणून मी त्याचं स्वागत करेल असं देखील त्यांनी म्हटलं. कॅमेरा पर्सन किरण कटारेसह सुनील भुंगळ, एबीपी माझा, अहिल्यानगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.